मृत जिलानीच्या मृत्यूस कारणीभूत डॉक्टर हा सोलापुरातून फरार झालाय। 2022 साली फिर्यादी रहमत बी हुसेन साहब केन्नीवाले वय वर्ष 50 यांचा मयत मुलगा असो जिलानी याला अन्नपचन होत असल्यानं सतत उलटीचा त्रास होत असल्यानं फिर्यादी रहमत बी हुसेन साहब केन्नीवाले यांनी त्यांच्या मुलाला जिलानीला अग्रवाल नर्सिंग होम हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। एंडोस्कोपीसाठी जिलानीला अग्रवाल नर्सिंग होम हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं। डॉक्टर अग्रवाल यांच्या उपचारानंतर जिलानीची प्रकृती सुधारली, मात्र 15 दिवसांनी परत त्रास सुरू झाला। तेव्हा डॉक्टर अग्रवाल यांच्याकडे ते चेकअपसाठी गेले असता डॉक्टर अग्रवाल यांनी जिलानीला डॉक्टर नवीन तोतला यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला। डॉक्टर तोतला हे योग्य उपचार करतील असंही त्यांनी सांगितलं। मात्र तिथे गेल्यानंतर जिलानीला होत असलेल्या त्रासाबद्दल नातेवाईकांनी डॉक्टर नवीन तोतला यांना सांगितलं। त्यांनी जिलानीला एक इंजेक्शन दिलं, त्यानंतर इंजेक्शनची रिॲक्शन झाली व जिलानी शुद्धीवरच होता असं नातेवाईकांचं म्हणणं आहे। मात्र इंजेक्शन दिल्यानंतर डॉक्टर नवीन तोतला यांनी त्यांच्या तोंडात नळी घातली, त्यावेळी त्रास होऊ लागल्यानं अस्वस्थ होऊन हालचाल करू लागला व डॉक्टर नवीन तोतला यांनी पुन्हा जिलानीला आणखी एक इंजेक्शन दिलं, ज्यानंतर तो बेशुद्ध पडला। रुग्णवाहिकेतून आधार हॉस्पिटल येथे पाठवून दिलं। तिथे उपचारापूर्वीच जिलानी मृत झाल्याचं आधार हॉस्पिटल येथील डॉक्टरांनी जाहीर केलं। त्यामुळे डॉक्टर नवीन तोतला यांनी नातेवाईकांच्या परस्पर जिलानीला दिलेल्या इंजेक्शनमुळे त्याचा मृत्यू झाला। निष्काळजीपणा डॉक्टरांचा याला कारणीभूत असल्यानं आमचा मुलगा दगावला, त्यामुळे या घटनेला नवीन तोतला हे जबाबदार आहेत अशी फिर्याद मृत जिलानीच्या नातेवाईकांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात दिली होती। गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक भट्टे हे करत आहेत। गुन्हा दाखल झाल्यानंतर डॉक्टर नवीन तोतला सोलापुरातून फरार झालेत, त्यांचा शोध जलद गतीने सुरू आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।